मित्रांनो, सातारा ऑटो गॅरेज राजधानी सातारामध्ये आपलं सर स्वागत आहे. थोडे पैसे वाचवण्यासाठी कस्टमर जातं काय, पण त्याचं नुकसान हे डबल होतं काय. एक ओमनीचा आता जॉईंट खोललेला आहे आपण. साधारण कस्टमरनं 2 दिवसापूर्वी जॉईंट क्रॉस टाकला होता. साधारण 550 रुपयाचा टाकला होता आणि कंपनीचा जो आहे तो साधारण काहीतरी 1000-1100 रुपयाच्या आसपास आहे. पण तो जॉईंट क्रॉस 70 किलोमीटरच गाडी चालली आणि आवाज परत तोच. आता आपण ओरिजिनल जॉईंट क्रॉस आणि डुप्लिकेटपेक्षा आफ्टर मार्केट बघू शकता. कंपनीचा क्रॉस आहे हा. 1014 रुपये किंमत आहे. हा क्रॉस इकोला, व्हॅनला, वर्षाला सगळ्याला बसतो आणि ह्या क्रॉसची क्वालिटी बघू शकता. एकदम मजबूत आहे क्रॉस आणि हा आहे त्याच्यात काही दमच नाही आहे. कस्टमरचे पैसे हे वेस्ट गेलेले आहे. त्यामुळे आपल्याला जे स्पेअर पार्ट वापरायचे आहेत ते ओरिजिनल किंवा आफ्टर मार्केट ज्याची क्वालिटी चांगली आहे तेच वापरायचे आहे, जेणेकरून कस्टमरचे सुद्धा पैसे वाचले पाहिजे. मित्रांनो, क्वालिटी मटेरियलची काय हे कस्टमरला कळत नाही, ते मिस्त्रीला कळतं. तर बसवण्यापूर्वी थोडंसं मिस्त्रीचंही काम आहे की वस्तू कशी आहे काय नाही. कस्टमरनं समजा जरी दुकानातून आणली असेल तरी मिस्त्रीचं काम आहे त्यांना सांगणं की वस्तू चांगली नाही आहे, त्याला म्हणजे बसवलं की आपले पैसे वाया जाणार आहेत. मित्रांनो, स्पेअर पार्ट हे ओरिजिनल वापरत जावा किंवा आफ्टर मार्केट ज्याची क्वालिटी चांगली असेल ती. आता हे 550 रुपये वाया गेलेले आहेत, प्लस त्याचे काय मिस्त्रीची लेबर, आता लेबर ही डबल लागणार आहे. कुठेतरी कस्टमरनं वाटेतच हे जॉईंट क्रॉस बसवले होते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.